गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आज मॉर्निंगला बिलकुल एक्सरसाइज करायची वेळ नाही भेटली, तर म्हणून आता इव्हनिंगचा टायमिंग आहे. तर 5च्या नंतर आपलं थोडंसं लाईटली फ्रूट वगैरे काय खाऊन त्यानंतर पण मॉर्निंगला नाही झालं तर रुटीन नाही तुटायला पाहिजे. दॅट्स वाय संध्याकाळी पण थोडासा वर्कआउट केला तर चांगलंच आहे. तर आज मॉर्निंगला फक्त आवळा ज्यूस आणि सनलाईट म्हणजे ऊन तेवढंच फक्त एक्सरसाइज, म्हणजे एक्सरसाइज पण नाही, ते डेली रुटीनमध्ये येतंच. मग आजचा ब्लॉग म्हणजे कशासाठी की काहीच काम नाही केलं, म्हणजे घरातले कामं केले स्वतःसाठी बिलकुल. आता 10 मिनटं थोडासा वेळ भेटला आहे म्हणून चालेल. तर मग आज स्टँडिंग काम भरपूर होतं, तर माहिती आता संध्याकाळी मग थोडंसं पेन वगैरे सुरू होतं पायामध्ये, म्हणून मी काय करते, संध्याकाळची वेळ झाली की हे आपले म्हणजे ह्या मेचक्या ह्याला हे, तर माझे आजोबा दिवस बोलायचे की नाही का, म्हणजे जुने लोक आजूबाजूचे पण त्यांचे आजोबा फ्रेंड्स लोकांचे, तर सगळे असे औषध आयुर्वेदिक औषध देणारेच आम्ही असे लाईनमध्ये, म्हणजे आजोबा सगळ्यांचे नाही का राहायचे. कोणी रातांदळीचं औषध, परत कोणी कुणाचं काय तुटले हाडूक वगैरे, म्हणजे असं फ्रॅक्चर झाले त्याचं, म्हणजे पहिलं हे बघायला पण खूप आवडायचं. मग आता ते लाईफमध्ये फॉलो करायलाच पाहिजे. तर हे आजोबा नेहमी म्हणायचे की हे मेचके आहेत, हे आपलं हृदयच आहे, म्हणजे एक प्रकार हार्ट प्रकार नाही का हे इथं. तर हे संध्याकाळ झाली की आपण थकलेलं असतो, तर हे थोडंसं आपल्याला दाबायचं. तर थोडंसं तेल असलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर हे आपल्याला मसल्स असे हे पायाचे हे वाले थाईज, हे थाईज इथं काय हे, तर हे आपण असं चांगल्या नसा मोकळ्या करून घ्यायच्या अशा दोन्ही पायाच्या. तर हे, तर आजोबा म्हणायचे तुम्ही खेळताय, थकताय आणि काय उड्या मारताय लहानपणी, मग आता त्याच्यापेक्षा पण जास्त काम असं वाटतं की स्टँडिंग काम आहे. किचन आता असे उभे किचन झालेत. पहिलं आम्ही घरामध्ये आमच्या चूल पण असायची, स्टोव पण, तर बसूनच स्वयंपाक, बसूनच जेवण वगैरे, तर खूप मजा यायची. त्या छोटंसं रूम, तर त्याच्यामध्ये खूपच छान वाटायचं. आजोबा काही ना काही स्टोरी सांगत राहायचे, हेल्थविषयी पण आणि छान पण. तर मग ते सारखं म्हणायचे की हे असं संध्याकाळ झाली की रिलॅक्स थोडंसं आपण पाय धुवून, आता तरी लोक म्हणजे गरम पाणी करा आणि ते, पण तसं नव्हतं, हातपाय धुवा आणि हे थोडंसं असं आजोबा पण असे चोळून द्यायचे पाय. तर त्यामुळे लहान मुलांचे म्हणा असे रिलॅक्स पाय राहायचे. तर हे आता आज मला आजचा ब्लॉग ह्याच्यासाठीच की आज दिवसभर खूप काम केलेलं आहे, स्टँडिंग काम, भांडे असतात, स्वयंपाक असतं सगळं. तर त्यामुळं म्हटलं आज हे आपण स्वतः मालिश करावी हे मस्तपैकी असं पायाची. तर हे आपले हे असे हे थाईज आपले पायाचे, तर हे आपण असं म्हणजे आपण नाही, म्हणजे मी करते, म्हणजे असं मला तर वाटतं सगळ्यांनी फॉलो, संध्याकाळची वेळ असली की असं. तर हीच एक्सरसाइज आज मी फॉलो करते पायाची. तर आपलं रक्तसर तेल असलं तर अजून छान गोष्ट, संध्याकाळी झोपताना पण आपण तेलाने मालिश केली की रिलॅक्स झोप लागते. म्हणजे हे जुने लोक काही चांगल्यासाठी सांगत होते सगळे. तर ओके फ्रेंड्स, आजचा व्लॉग असाच, म्हणजे दिवसभर कामामध्येच वेळ गेला. काही थोडेसे ऑफिसचे कामं, ऑनलाईन कामं असतात. एक हाऊसवाईफला सगळंच कामं, म्हणजे घरातलं बघा, मुलांचं, तर तेवढ्यातलं वेळ काढून स्वतःसाठी वेळ काढणं मी असं भेटतं वेळ काढणं. तर कसे वाटतात व्हिडिओ, लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करा, आणि व्हिडिओ कसे वाटतात तर छान छान कमेंट्स पण करा. ओके फ्रेंड्स, बाय, थँक्यू सो मच.